तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर फायनली मित्रांनो, नवरात्र उत्सवावर आपण बॅनर डिझाईन एडिटेबल पीएचडी घेऊन आलोय. तर नक्कीच तुम्ही डिझाईन प्रिंटिंग वगैरे मारू शकता. तर भरपूर जणांचा हा प्रश्न होता, भावांनो प्रिंटिंग साईज कशी क्रिएट करायची आणि मोठी साईज डिझाईन प्रिंटिंग कशी करायची. तर संपूर्ण त्या गोष्टी याबद्दल सांगतो. बाकी मटेरियल बद्दल सुद्धा भरपूर जणांचे प्रश्न होते की दादा पिक्सल लॅब मध्ये मटेरियल ओपन होणार का. तर भावानं काही गोष्टी सांगतो. आपण जे मटेरियल बनवतो भावानं ते संपूर्ण एचडी क्वालिटी राहतं. तर त्यामुळं आपलं प्रत्येक म्हणजे पीएनजी जवळजवळ 30-25 MB किंवा 10 MB असे आपली पीएनजी राहते. ठीक आहे. तर बाकी जर ओपन नाही झालं तर मोबाईलचा इश्यू मित्रांनो, तुम्हाला एक प्ले स्टोरला आहे ना इमेज कन्व्हर्टरचं एक ऍप्लिकेशन, तिथून तुम्ही ते इन्स्टॉल करून नक्कीच ते पीएनजी ना आपली थोडी लो क्वालिटीत करून घ्या. म्हणजे नक्कीच ते पिक्सल लॅब मध्ये ते पीएनजी आपले ओपन होणार. तर कधी कधी बाकींच्या मोबाईल नक्कीच ओपन होणार, तो काही विषय नाही. हे प्रत्येकाच्या मोबाईलवर डिपेंड आहे, कारण आपण जे मटेरियल देतोय भावून संपूर्ण एचडी क्वालिटी राहतंय. ठीक आहे. बाकी मोबाईल युजरसाठी नक्कीच मी ते देण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यात जर बघायला गेलं भावानू, इथं बघू शकता मी फाईल येतोय. आता असे मी तुम्हाला इथं बघू शकता मटेरियल आणि पीईटी फाईल तुम्हाला संपूर्ण त्या प्रोव्हाइड केलंय. ठीक आहे. जर आता इथं देवीची इमेज तुम्हाला दाखवतो, तर त्या देवीची इमेजची साईज जवळजवळ आपली 29 MB आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दोन देवीची इमेजच्या साईज प्रोव्हाइड केल्या आणि एक 27 MB ची. ठीक आहे. आता ओपन करून दाखवतो. हे बघू शकता आपली क्वालिटी बघा, झूम जर केलं हे एवढी खतरनाक क्वालिटी भावा मोबाईल युजरसाठी मी देतोय तुम्हाला. तर त्यामुळे ओपन जर झालं तर एकदम टॉपची डिझाईन नक्कीच होणार. नक्की तुम्ही प्रिंट मारू शकता मोबाईलवरून, तो काय विषय नाही. ठीक आहे. त्यावर एक ट्युटोरियल आणणारच मी, मोबाईलवर प्रिंटिंग साईज कशाने प्रिंट मारू शकता तुम्ही. नक्की त्यावर मी ट्युटोरियल आणणार, नक्की मला कमेंट करा. तर अशी फाईल आपला आजचं ट्युटोरियल आहे. तर येतो मी फोटोशॉपवर. ठीक आहे. तर फोटोशॉपवर आल्यानंतर बघू शकता आपण ही डिझाईन क्रिएट केली. तर सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे भावानो, तर इथं फाईल येतो निवो जातो मी. तर सर्वात इम्पॉर्टंट जो प्रश्न होता प्रिंटिंग साईज कशाने क्रिएट करायची, कोणती सेटिंग ठेवायची, हा सर्वात पहिला मुद्दा आहे. तर मला ऑर्डर आली ती मित्रांनो 10x8ची एक देवीची डिझाईन बनवायची. ठीक आहे. नवरात्र उत्सव लवकरच ही जी डिझाईन बनवली संपूर्ण ते मी प्रिंट मारणार, तो काय विषय नाही. तर अशी डिझाईन मी साईज कशी क्रिएट केली ती, तर इथं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मी एक नॉर्मल एक साईज घेतली होती, कस्टम मध्ये येतो. तर ही साईज आपण क्रिएट केली. ठीक आहे. 10x8. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट पहिली कस्टमरला विचारून घ्या भावा नको उभी का आडवी. उभी असेल तर पहिला रेटिव्ह सिलेक्ट करा, आडवी असेल तर दुसरा रेटिव्ह सिलेक्ट करा. ठीक आहे. जर तुमची जर टाकण्यात चूक झाली असेल, वेट इथं समजा आपण 8 टाकलं, हाईट 10 ठेवली, ही नक्कीच उभी याची रेटिव्ह आहे. जर तुमच्या चुकून खालीवर झाला असेल तर तुम्ही इथं उभी का आडवी विचारून घ्या, त्यानुसार इथं नक्कीच टाका. आपली उभी होती त्यामुळे आपण पहिला रेटिव्ह सिलेक्ट करा उभी, त्यामुळे वरती वेटला 8 आलं आणि खाली हाईटला 10 आलं. हे नक्कीच ऑटोमॅटिक त्या हिशोबाने करणार. इथं तुमच्या हिशोबाने जी साईज असेल तुम्हाला ती नक्की वर टाका, हाईटला जी असेल ती टाका, रुंदीला जी असेल ती वरती टाका. हे नक्कीच, कारण इथं रेटिव्हनुसार तुम्ही नक्की चेंज आउट करा. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट भावानं इथे इंचेस ना, तर भरपूर जण म्हणतात पिक्सल किंवा इंचेस, या टाईप मध्ये तुम्ही ते इंचेसच ठेवा भावानं, दुसरं कोणतंच नका करू. ठीक आहे. ही पहिला मुद्दा इंचेस ठेवा. आणि त्यानंतर रेझोल्यूशन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ते नॉर्मल तुम्हाला 300 ठेवायची. तर भरपूर जणांचा प्रश्न असा आहे की 300 ठेवल्यानंतर आमचा पीसी हँग होतो वगैरे ते होतो. तर काही विषय नाही भावानं, 72 सुद्धा ठेवू शकते. पण काही भावांचा प्रश्न असा आहे, आता काहींचे पीसी थोडे चांगल्या क्वालिटीचे भावानं, त्यांना काही गोष्टी माहित नसते, ते 72 ठेवते एवढा चांगला पीसी असून. तर तसं करू नका, 300 ठेवा. यांनी काय होणार, तुमच्या डिझाईनला क्वालिटी भेटणार तेवढी. ठीक आहे. डिझाईन काय फुटणार नाही. पण तुम्हाला नक्कीच पुढे सांगतो 72 ठेवल्यानंतर सुद्धा डिझाईन तुम्ही चांगली प्रिंट मारू शकता, ती कशा पद्धतीने. आता आपण नॉर्मली रेझोल्यूशन 300 ठेवलंय, त्यानंतर पिक्सल इंचेस ठेवायचं. ठीक आहे भावानं, हे वरती इंचेस ठेवा आणि खाली पिक्सल इंचेस ठेवा. आणि कलर मोड आहे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, हा RGB ठेवा. ठीक आहे. आता भरपूर जण म्हणतात का आपली डिझाईन प्रिंट मारायची म्हणून सिमवायकी करायला लागेल, हे अजिबात करू नका. RGB ठेवा, मी सांगतो तसं करा. यांनी काय होतं माहिती आहे तुम्हाला, जे कॅमेरा फिल्टर झालं भरपूर असे काही ऑप्शन ते नक्कीच तुम्हाला युज करायला भेटते. हे सिमवायकी वगैरे काही विषय नाही भावानी, डोक्यातून काढून टाका. RGB ठेवा. बाकी सेटिंग 8 बीट ठेवा. बॅकग्राऊंड कलर व्हाईट ठेवा. आणि ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये जर आली तर हेच ऑप्शन ठेवायचे, कलर प्रोफाईल आणि ते डंट कलर मॅनेज ठेवा. बाकी स्क्वेअर पिक्सल ठेवा, याच्यात काही चेंज आउट करू नका. डायरेक्ट एंटर दाबा, डायरेक्ट तुमची साईज जी क्रिएट होणार. ठीक आहे. प्रिंटिंगची साईज. तर या संदर्भात आपण अशी म्हणजे साईज क्रिएट केली. तर संपूर्ण ते आपण डिझाईन काही येऊया मित्रांनो. तर अशी संपूर्ण ते आपण सर्व गोष्टी ऍड करून घेतो. ठीक आहे. यापणे आपण सर्व गोष्टी ऍड करून घेतो इथं. बाकी यात आपण काय काय ऍड केलं तुम्हाला दाखवतो. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, आपण जी साईज ऍड केली ती म्हणजे
इथं 10x8 ची आपण साईज क्रिएट केली, त्यावर एक कलर फिल मारला या टाइप मध्ये, ठीक आहे. नंतर आपण एक बॅकग्राऊंड क्रिएट केलं. जे बॅकग्राऊंड कशाने बनवलं, जर बघायला गेलं संपूर्ण टॉपचं बॅकग्राऊंड बनवलं आपण, खतरनाक टेक्स्चर मारलं त्याला. तर त्याचा ग्रुप ओपन करून घ्या तुम्ही, ठीक आहे. तो ओपन केल्यानंतर बघू शकता. तर अशाने आपण ते बॅकग्राऊंड आता बनवण्याचा प्रयत्न केला. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट भावना, अशाने एक बॅकग्राऊंड घेतो आपण, ठीक आहे. तर त्या बॅकग्राऊंडला आपण थोडं गावसन ब्लर मारलंय. फिल्टर मध्ये येऊन ना इथं ब्लर मध्ये जाऊन त्याला गावसन ब्लर मारलं, ठीक आहे. तेव्हा तुम्ही पीएलडी ओपन करशाल, तुम्हाला संपूर्ण त्या कळणार. आणि त्यावर आपण असा ब्रश मारला, हा ब्रश मारला आपण, सॉफ्ट ब्रश आहे. त्यावर परत इथून खालून एक आपण पावडर ब्रश मारला, हे बघू शकता. हा जो पावडर ब्रश आहे तो मारला आपण खालून, ठीक आहे. आणि त्यावर आपण इथं आहे ना एक थोडं असं सनचं आपण ते सर्कल मारलं, हे तुम्हाला भेटून जाणार. आणि थोडा ब्राईटनेस दिला आणि कंट्रास्ट केलंय थोडं, ठीक आहे. ब्राईट आणि कंट्रास्ट केले दोन्ही. आणि त्यावर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कलर लुकअप मारला ब्ल्यू कलर मध्ये, ठीक आहे. या पण थोडी डिझाईन ऍक्टिव्ह वाटते. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक मंदिराचं आपण थोडं टेक्स्चर मारलंय, हे बघू शकता. इथून डिझाईन सर्वात टॉपची बनली. आणि त्यावर आपण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वॉटर टेक्स्चर मारलं, हे बघू शकता या टाइप मध्ये. त्याच्यामुळे डिझाईन आपली एकदम टॉपची दिसते. त्यानंतर आपण देवीचा इमेज घातला. तर हा एक इमेज घेऊ शकता तुम्ही आणि हा एक इमेज घेऊ शकता. मी दोन्ही इमेज प्रोव्हाइड केले. जर वाटलं तर तुमच्या हिशोबाने तुम्ही इमेज पण घेऊ शकता, तुमचा जो वाटेल तो, ठीक आहे. आपण हा इमेज घातलाय, त्यावर आपण ब्रश मारलाय, अजून एक ब्रश मारला, ठीक आहे. बाकी त्यावर आपण नवरात्र उत्सव नाव ऍड केलंय, नक्की टॉपचं आहे. तुम्ही हे नाव चेंज आउट करू शकता. संपूर्ण त्यात मी प्रोव्हाइड केलंय, ग्रुप बनवून दिलाय. त्यावर आपण रेक्टँगल घेतले 2 आणि तिथं नाव ऍड केलंय, सर्व मंगल्य मांगल्य या टाइप मध्ये. बाकी बघायला गेलं तर आपण शारदीय नवरात्र उत्सव नाव ऍड केलंय, खाली लाईन मारली, लवकरच असं नाव ऍड केलंय. त्याला रेक्टँगल शेप क्रिएटिंग क्लिपिंग मास्क केलाय. बाकी वरती बघू शकता तुम्ही. तर अशी सर्वात लास्टला कर्व मारले, कारण आपल्या प्रिंटिंग मारायची डिझाईन. हा, तर संपूर्ण ती आपली डिझाईन समजा क्रिएट झाली भावना. तर आता ही डिझाईन आपल्याला प्रिंट मारायची. तर काय करायचं माहिती का, इमेज मध्ये पहिले इमेज साईज मध्ये जा. साईज मध्ये आल्यानंतर काय करतं, रेल्युलेशन 300 ठेवलंय ना, ते करा डायरेक्ट 800 किंवा 500. याने तुमची डिझाईन एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी प्रिंट होणार भावना, ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही. 800 करा डिझाईन, 800 किंवा 500 रेझोल्युशन करा. सर्वात गोष्ट तुमचे रेझोल्युशन, ज्यांनी 72 रेझोल्युशन टाकले का, त्यांनी कमीत कमी 300 किंवा 500 ठेवा, ठीक आहे. याने डिझाईन तुमची टॉप मध्ये प्रिंट होणार. असे केल्यानंतर ओके मानायचं आणि डायरेक्ट फाईल मध्ये यायचं. एक्सपोर्ट मध्ये गेल्यानंतर सेव्ह फॉर वेब क्लिक करा, ओरिजिनल मध्ये या, इथं जेपीजी सिलेक्ट करा, ठीक आहे. ऑलरेडी मी तर पीएनजी 24 केलं तर म्हणजे जेणेकरून मटेरियल तुमच्यासाठीच. इथं जेपीजी केल्यानंतर डायरेक्ट सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर डिझाईन शक्यतो जीमेलला सेंड करा किंवा डॉक्युमेंटनी करू शकता, तो काय विषय नाही. पण संपूर्ण त्या टॉप मध्ये प्रिंट होणार, तो काय प्रॉब्लेम. जर काय प्रॉब्लेम आले तर नक्कीच मला कमेंट करा, त्यावर ट्युटोरियल आणणार, तो काय विषय नाही भाऊ. इंस्टाग्रामला सुद्धा डीएम करू शकता. तर अशी आपण वेगवेगळे ट्युटोरियल नक्कीच घेऊन, मला नक्की कमेंट करा. तर चला भावना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.